आप्यायन्तु ममाङ्गानि वाक् प्राणश्चक्षुः श्रोत्रमथो बलमेन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। माझी समस्त अंगे बल प्राप्त करोत, वाक इत्यादी इंद्रिये आणि मन ही देखील सबल आणि आपली कार्य करण्यास समर्थ असोत। सर्व काही उपनिषदांनी वर्णिलेले एकमेवाद्वितीय ब्रह्म आहे। या सत्याचे निराकरण मजकरून न होवो, हे सत्यही मला न नाकारो, किमान मजकरून तरी निराकरण या सत्याचे न होवो। या सत्याच्या अनुभूतीसाठी लागणारे समस्त सद्गुण माझ्यात वसोत। ओम शांती शांती शांति। पूजनीय भौमानंद जी, अन्य आदरणीय संन्यासी ब्रह्मचारी वृंद आणि उपस्थित भक्त स्त्री पुरुष हो, मी सकाळी म्हटलं होतं की आता आपण नारद आणि सनत कुमार यांच्या संवादाला प्रारंभ करू। नंतर विचार केल्यावर एक प्रकरण जे मी आधी गायचं ठरवलं होतं ते घ्यायचं ठरवलं। तो आहे श्वेतकेतू आणि आरुणी यांचा संवाद, ज्याच्यामध्ये वेदांतातली अनेक तत्व आलेली आहेत, जी वेदांतातली महावाक्य म्हटली जातात। त्याच्यापैकी एक अतिशय प्रसिद्ध असं वाक्य तत्वमसी हे तिथे आलेलं आहे। शिवाय इतरही अनेक सिद्धांत, सदैव सौम्य इदमग्र आसीत् एकमेवाद्वितीयम्, हे सगळे जे ह्या दृश्यमान जगताचा आणि परब्रह्माचा काय संबंध आहे हे सगळं सूचित करणारे, याची व्याख्या करणारे असे हे सगळे प्रसंग इथे आलेले आहेत। आणि म्हणून जरी विस्तृत असलं आणि थोडंसं विवरणासाठी कठीण असलं तरी मी प्रयत्न करून पाहायचं ठरवलं आहे। सुज्ञ लोक माझ्यातल्या ह्या विवेचनातल्या त्रुटींबद्दल क्षमा करतील असा मला विश्वास आहे। तर हे प्रकरण सुरू होतं एक पिता, त्याचं नाव इथे दिलेलं आहे की आरुणी, आणि हा आरुणी आपल्या पुत्राला, त्याचं नाव श्वेतकेतू, त्याला सांगतो की पहा, तू आता गुरुगृही जाऊन अध्ययन कर, कारण आपल्या कुळात असं काही न अध्ययन करता राहून कोणी सन्मान प्राप्त करू शकत नाही। अध्ययन करणं आवश्यक आहे। इथे शब्द वापरलेला आहे ब्रह्मबंधू, म्हणजे की ह्या
श्रेष्ठ पदाला म्हणजे ब्राह्मणत्वाला प्राप्त कोणी होऊ शकत नाही जर अध्ययन केलं नाही तर. म्हणून तू गुरुगृही जाऊन अध्ययन कर. आणि मग हा पुत्र तेव्हा 12 वर्षाचा होता जेव्हा हे त्याला सांगितलं गेलं तेव्हा. आणि गुरुगृही गेला. 12 वर्ष तिथे त्यांनी अध्ययन केलं. 12 वर्ष अध्ययन केल्यानंतर मग जेव्हा तो घरी परत आला तेव्हा पित्यानं बघितलं की आता हा ग्रॅज्युएट झालेला 12 वर्ष अध्ययन करून ग्रॅज्युएट किंवा जे काही PhD झालेला मुलगा परत आलेला आहे. परंतु ह्या अध्ययनाच्या परिणामी तो उद्दंड आणि अतिशय गर्विष्ठ असा झालेला आहे. त्यातला विनय अजिबात नाहीसा झालेला आहे. आणि म्हणून पित्यानं त्याला विचारलं की काय तू तिथे इतके वर्ष अध्ययन केलंस तर गुरुला ते एक महत्वाचं तत्व, एक महत्वाचा आदेश तू विचारलास का? त्याच्याबद्दलचं ज्ञान तुला झालं का? आणि पुत्रानं विचारलं, कुठला आदेश? काय? तर मग पित्यानं थोडक्यात सांगितलं की ज्याच्यामुळे जे अश्रुत आहे म्हणजे जे सामान्यतः ऐकण्यात येत नाही, जे ऐकण्यात येण्याच्या पलीकडचं आहे, जे ऐकण्याच्या पलीकडे ज्याचं अस्तित्व आहे, जे ऐकलं जात नाही, जाऊ शकत नाही, त्याला तू कसं त्याला ऐकलं जातं ज्याच्यामुळे जे अमत आहे, ज्याच्याबद्दल चिंतन केलं जाऊ शकत नाही, त्याचं मत म्हणजे त्याचं ज्ञान होतं. आणि जे अविज्ञात आहे त्याच्याबद्दलचं ज्ञान ज्याच्यामुळे होतं, असं तत्व तू विचारलं का? आता वरवर पाहता स्वाभाविकपणेच हे सगळं कसं परस्पर विरुद्ध वाटतं की जे अश्रुत आहे, जे श्रुतीच्या पलीकडचं आहे, ऐकण्याच्या पलीकडची जी गोष्ट आहे, जे कधी ऐकलं जाऊ शकत नाही, असं कशानं बरं ऐकता येईल? आणि समजा ते ऐकता आलं तर ते अश्रुत कसं म्हणायचं? त्याला अश्रुत म्हणता येणार नाही ते, कारण ते ऐकलं गेलंय. ज्याच्याबद्दल जे मनाच्या चिंतनाच्या पलीकडे आहे त्याचं जर चिंतन मनन करता आलं तर स्वाभाविकच ते मग अमत म्हणजे ज्याचं मनन करता येत नाही, चिंतन करता येत नाही, असं तत्व उरणार नाही. आणि जर कुठल्या तरी प्रकारे एखादं अविज्ञात आहे ते जर ज्ञात झालं तर मग आता त्याला अविज्ञात अज्ञात असं म्हणता येणं शक्य नाही आहे. हा असा विरोधात्मक प्रश्न इथे उपस्थित केलेला आहे. इथे एक छान गोष्टीची सूचना झालेली आहे की ह्या जगात सर्वत्र आपलं जे वर्तन आहे, जो अनुभव आपल्याला येत असतो आणि ज्याच्या आधारे आपण आपलं समस्त कार्य करीत असतो, ते सर्व काही विरोधाने ग्रासलेलं आहे. बघा, सगळीकडे हा विरोध आहे. जसं जिथे प्रेम आहे तिथेच द्वेष आहे, जिथे अस्तित्व आहे तिथेच त्या अस्तित्वाचा नाश होतानाही आपण पाहत आहोत. जिथे जीवन आहे तिथेच मृत्यू आहे. जे अशा रीतीने बघतो आपण की इथली प्रत्येक गोष्ट कशी ह्या विरोधाने ग्रासली गेलेली आहे. ते आहे म्हणतानाच ते नाही कडे जाणारं असं काहीतरी दिसत असतं. म्हणजे की अमुक एक गोष्ट आहे असं आपण जेव्हा म्हणतो, जसं ही खुर्ची आहे, तर ही खुर्ची निर्माण झाली, त्याच्या आधी ती नव्हती, आणि मग निर्माण झाल्यावरही ती आता बदलत आहे, सतत तिच्यात परिवर्तन होत आहे. आणि एक वेळ अशी येणार आहे की या परिवर्तन मालिकेत आता ती राहणार नाही, ती आता दृश्यमान होणार नाही, प्रतिक्षण ती बदलत आहे. अस्तित्व कशाचं आहे हे सांगता येत नाही तिथे, कारण ते अनास्तित्व होऊन जातं. म्हणून ते आहे आणि नाही याच्यामधला विरोध
इथे प्रत्ययाला येतो. सगळं काही ह्या आहे आणि नाही याचं मिश्रण आहे. धड आहे असंही म्हणता येत नाही, नाही असंही म्हणता येत नाही. ते एखादी गोष्ट बघा की सुखकारक आहे की दुःखकारक आहे. आता स्वाभाविक आपण असं वाटेल की जे सुखकारक आहे ते दुःखकारक असायला नको, जे दुःखकारक आहे ते सुखकारक असायला नको. परंतु आपण हे नेहमीच बघतो की जी गोष्ट सुखकारक म्हणून ग्रहण केली जाते तीच दुःखकारक सिद्ध होते. म्हणून एखादी गोष्ट तिला काही लेबल लावता येत नाही की ही सुखकारकच आहे. ते सगळं एकमेकांच्या अगदी विरुद्ध अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. जसं आपण म्हणतो की मी बघतो म्हणून एखादी गोष्ट खरी आहे. का बरं ते आहे तिथे? कारण मी बघतो म्हणून ते तसं आहे. मी बघतो की हा रंग काळा आहे म्हणून तो काळा आहे. वास्तविक जर विचार केला तर आपण जे बघतो त्याला काळं, थोडासा अधिक बारकाईने विचार केला तर काय की तो काळा रंग सोडून बाकी सर्व काही आहे म्हणून तो काळा दिसतो. जर आपण याचं अध्ययन केलं की दृष्टी आपल्याला कशी ती येते तर काय होतं ते तिथे अमुक रंगाचं लाल काळं वगैरे का दिसतं, ते जी गोष्ट लाल दिसते तिथे काय की लाल सोडून बाकी सगळ्या प्रकारच्या ज्या प्रकाशाचे जे तरंग आहेत ते तिथे ऍब्सॉर्ब केले जातात, तिथेच ठेवले जातात. फक्त लाल तेवढा बाहेर पडतो. म्हणजे लाल जे टाकून देतं त्याला आपण लाल म्हणतो. जिथे बाकीचे सगळ्या जे तरंग आहेत प्रकाशाचे ते ठेवलेले आहेत. बरं, जे वास्तविक लाल नाही आहे ते लाल दिसतं, त्याला लाल म्हटलं जातं. तसंच हे सगळ्या बाबतीत असंच आहे की जे दुःखाचं कारण बनतं त्याला नाव दिलं जातं सुख आहे म्हणून. आणि जे दुःख आहे त्याची सुद्धा काही वेळाने सवय झाली की ते दुःख राहत नाही, त्याच्यातच मनुष्य सुख घेऊ लागतो. तर बघा की हे सुख आहे की दुःख आहे ठरवता येत नाही, हे जीवन आहे की मृत्यू आहे ठरवता येत नाही. हे सगळं विरोधाने ग्रासलेलं अशा प्रकारचं आपलं जीवन आहे. आणि याला उत्तर केवळ ह्या सगळ्या विरोधांच्या पलीकडे जे परब्रह्म आहे त्याच्यातच हे सगळे विरोध शांत होत असतात. आणि म्हणून त्याची सूचना करताना म्हटलंय की बघा ते तत्व, तो आदेश की जिथे जे अश्रुत आहे म्हणजे स्वभावतःच ज्याला ऐकता येत नाही तेही ऐकलं जातं. जे अमत आहे, ज्याचं मनन करता येत नाही त्याचं मनन केलं जातं. आणि जे अविज्ञात, जे जाणलं जाऊ शकत नाही त्याचंही ज्ञान होतं. आता ह्या तत्वाबद्दल तू विचारलंस का? तर तो श्वेतकेतू म्हणतो, नाही हो, मी काही विचारलं नाही ह्या तत्वाबद्दल. काय आहे बरं हे तत्व कशा प्रकारचं आहे? तर तिथे त्याला मग त्याचे पिता सांगतात की बघा, यथा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात् वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिका इत्येव सत्यम. तिथे ते सांगतात की बघ, हे तत्व अशा प्रकारचं आहे की जसं एक मातीच्या ढेल्याचं, एका मातीच्या पिंडाचं ज्ञान झालं की मग आता ज्या काही गोष्टी मातीच्या बनलेल्या आहेत त्या सगळ्याचं एका अर्थाने ज्ञान झाल्यासारखंच आहे ना. त्या सगळ्यात शेवटी मातीच आहे. मातीला काहीतरी आकार दिला आणि नाव दिलं. मातीचा घट बनवला किंवा मातीचा दिवा बनवला, मातीचं घर बनवलं. आता त्या सगळ्यांच्या मध्ये ह्या मातीला वेगवेगळे आकार प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यानुसार वेगवेगळी त्याचा अनुभव आला की मग सगळं काही त्याच्यातून जाणलं जातं. तशा प्रकारचं हे तत्व आहे. आणि ह्याचं ज्ञान तुला दिलेलं आहे काय?
आणखीनही अशाच प्रकारचे दृष्टांत इथे दिलेले आहेत. वेदांताचा हा जो महत्वाचा सिद्धांत आहे की इथे वास्तविक नानात्व नाही, अनेकत्व हे खरं नव्हे. गोष्टी ज्या आपण बघतो नाना, त्या उदयाला येतात, राहतात, नाहीशा होतात, परंतु सर्वत्र एकच अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व आपण नेहमी नित्य अनुभवत असतो आत्मा ह्या रूपाने. मी म्हणून आपण ते अस्तित्व सदा अनुभवत असतो. आपला हा मी आपण आहोत याबद्दल कधीच कुणाला किंचित ही शंका नसते. मी आहे असा अगदी निश्चित असा अनुभव असतो. ह्या अनुभवाखेरीज आपण काही दुसरं करूही शकत नाही. मी आहे ह्या अनुभवाला आधारूनच मग आपण विचारतो की हे अमुक अमुक कशावरनं आहे, याचा पुरावा काय. पुरावा काय जर कोणी विचारलं की मी आहे ह्याचा पुरावा काय, तर जो पुरावा मागणारा आहे तोच ते आहे. तर त्या मीला गृहीत धरूनच पुरावा वगैरे आपण विचारत असतो. कशावरनं हे खरं आहे ह्याची विचारणा देखील ह्या मीच्या अस्तित्वाला गृहीत धरल्याशिवाय संभवनीय नाही. मी आहे हे आपण सगळं जाणतो. कसं काय जाणतो बरं? डोळ्यांनी बघितलं का कोणी त्याला? नाही. मीला काही कोणी डोळ्यांनी नाही बघितलेलं. आरशात तुम्ही म्हणाल मीला बघितलं की अहो आरशात तुमचा आकार दिसला, शरीर दिसलं, मी कुठे दिसला? मी काही तुम्हाला आरशात दिसत नाही, फक्त शरीर तेवढं दिसतं. मग तुम्हाला काय ऐकू आलं का? मी नाही, ऐकू सुद्धा नाही आलं. कुठेतरी काहीतरी वाजलं, आघात झाला, त्याचा ध्वनी तुमच्यापर्यंत पोचला. मी ह्याला ऐकताही येत नाही, मी पाहता येत नाही, ऐकता येत नाही, त्याचं चिंतन करता येत नाही. पण तो आहे याच्याबद्दल मात्र कुणालाही संदेह असू शकत नाही. मी आहेच आणि त्याच्यात भेद नाही, हे ह्याच्या पूर्वीच्या प्रकरणात सांगितलेलं आहे. सकाळी मी एक आपल्याला सांगितलं होतं, बघा, प्रयत्न करून बघा की मी कुठे संपतो आणि जग कुठे सुरू होतं याच्यातली सीमा आखण्याचा प्रयत्न करा. कुठे बरं मी संपतो? आपल्याला ह्याची निश्चित जाणीव आहे की मी आहे आणि माझ्यापेक्षा वेगळं ह्या मी भोगता आहे, जग हे भोग्य आहे. मी द्रष्टा आहे, जग हे दृश्य आहे. हे दोन्ही विपरीत आहेत, एकमेकांचे विरोधी आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यामधली सीमारेषा निश्चित करणं काही कठीण जाऊ नये. पण जर आपण ती आखायला गेलो तर दिसतं की आपण आखू शकत नाही. तिला आपण निश्चित असं काही ठरवू शकत नाही. ज्याला मी म्हणतो तेच तू होऊन जातं. अगदी उदाहरण, स्वाभाविक उदाहरण जसं दिलं की आपलं नाकातला शेंबूड मी काढून टाकला की तू, आता तो मी आहे की तू आहे. नख आहे, कापली, आता आहे तर मी आहे, मी असं म्हणू त्याला. पण कापल्याबरोबर ते हे आहे. जर कोणी म्हटलं की केस ओढल्यावर मला कशाला ओढतोस, आता न्हाव्याने कापून टाकल्यानंतर आता ते कोणी घेऊन गेलं तर त्याला घाण गेली असं म्हणून त्याला टाकून देऊ आपण. तर तसं मी आणि तू यातल्या सीमारेषा काढणं अशक्य आहे. आणि तरी देखील जर कोणी म्हटलं आपल्याला, आपण जर असा विचार केला तर मनोमन काही तो पटत नाही. त्याचा अनुभव येत नाही की हा सर्वत्र एकच आत्मा, एकच सत्य सर्वत्र विराजमान आहे. त्याचा अनुभव काही येत नाही आणि म्हणून आपलं जीवन ह्या अज्ञानातच राहतं आणि त्याच्यातच आपण मग कधी सुखी आणि कधी दुःखी अशा प्रकारे जगत राहतो. बंधनाने लिप्त असं जीवन असतं. परंतु जर ते ह्या ज्ञानावर आधारलं की सर्व काही एकमेवाद्वितीय आत्मा आहे याचं जर ज्ञान झालं तर मग हे विरोध सगळे मिटतात. म्हणून हे ज्ञान प्राप्त करायला पाहिजे. ही आख्यायिका जी आहे ती दाखवते
की हा आता मुलगा 12 वर्ष गुरुकुळे राहून आला. 12 वर्ष त्यांनी अनेक प्रकारचं अध्ययन केलं. 12 वर्ष त्यांनी सगळ्या वेदांचं अगदी कोळून प्यायला, आपण म्हणू असं की कोळून प्यायला सगळं तो शिकला. शंकराचार्य म्हणतात की ही आख्यायिका याच्यासाठी आहे की समस्त वेदांचं अध्ययन जरी केलं तरी देखील जोपर्यंत हे आत्मतत्व प्रत्यक्ष अनुभवलं जात नाही तोपर्यंत काही मनुष्य कृतार्थता प्राप्त करीत नाही. आणि ह्याच्यासाठी म्हणून आवश्यक आहे की हे दाखवलेलं आहे की तो आपल्याला काही न समजताही खरोखर ज्ञान न होता तो काय की अतिशय गर्विष्ठ झालेला आहे. हे दाखवलेलं आहे की आपल्यापैकी आपण सगळे काही थोडंसं शिकलो की वाटतं मला काय माहिती हो सगळं, मला सगळं समजलं, मी वाचलंय, हो मी पुष्कळ ती पुस्तकं वाचलेली आहेत आणि मला सगळं समजतं. अहो काय समजतं? बघा काय येतं का तुम्हाला, काय येतं हे तत्व माहिती आहे का तुम्हाला? तर आपल्याला मग लक्षात येतं की खरोखरच आपण काही विशेष जाणत नाही, फक्त नावं दिली आणि म्हणतो आता मला समजलं. नाना नावं ठेवली, नावं ठेवणं म्हणजे मी त्या अर्थाने म्हणत नाही, परंतु गोष्टींना आपण नाना नावं दिली की मग आपल्याला वाटतं आपल्याला त्याचं ज्ञान झालं. वास्तविक फक्त नाव दिलेलं आहे त्याला, आणखीन त्याच्या पलीकडे काही आपण जाणलेलं म्हणून काही नाही आहे. परंतु तरी वाटू लागतं आपल्याला किती ज्ञान झालं. मला आता भौतिकशास्त्र शिकलो, रसायनशास्त्र शिकलो, स्थापत्यशास्त्र शिकलो. आता ही नाना नावं दिलेली आहेत. अज्ञानाचे हे विविध प्रकार आहेत, त्याला आपण आता ज्ञान असं म्हटलं. अज्ञानाचेच विविध प्रकार झालेले असतात. हे ते त्या विविधतेला आपण नाव दिलं की हे काय तर पदार्थ विज्ञान आहे. हे साधारणपणे ह्याला ज्ञान म्हणतात व्यवहारामध्ये. परंतु जर आपण विचार केला नीट तर ही एक अज्ञानाची व्हेरायटी आहे एवढंच. तर ह्या अज्ञानाच्या व्हेरायटीला ज्ञान म्हटलं जातं. केवळ नाना नावं दिली जातात. ह्याच्यावरती विश्वास ठेवणं मोठं कठीण आहे, कारण आपण प्रत्यही ह्या सगळ्याचा उपयोग करत असतो. लगेच कोणी विचारेल, आपल्या मनात हा प्रश्न येईल की का हो हे असं कसं? बघा ना, या सगळ्या विज्ञानाचा आणि याचा वापर करून आपण किती सगळ्या गोष्टी निर्माण केल्या. हे जर ज्ञान नसतं तर हे कसं शक्य होतं? होय, हे जर ज्ञान नसतं तर हे कसं शक्य होतं? ह्याच्या उत्तरी असं म्हणता येईल की हे अज्ञान असल्यामुळेच हे शक्य होतं. हे अज्ञान असल्यामुळेच आपण याच्यात अधिकाधिक गुरफटत जातो आणि त्याला ह्या जशी ती लहान मुलं खेळत असतात ना, तसंच आपण मोठे लोकही खेळत असतो. जर लहान मुलांनी जर आपल्याला म्हटलं ते आता वाळूचे किल्ले बनवतात, बनवत राहतात, किती त्याच्यात गुंतून जातात. आणि जर ते तुम्ही म्हटलं की ते काय रे त्याच्यात काय ते वाळू नुसती, ते त्यावेळेस खेळताना त्याला काही ते आवडत नाही असं म्हटलेलं. नाही, जर ते नुसती वाळू असती तर हे कसं काय सगळं त्यातनं मी छान बनवू शकलो असतो. हा बघा हा किल्ला आहे, हा इथला बुरुज आहे, हा बघा लावलेला झेंडा आहे. आता हे जशी ती लहान मुलाची खेळणी असतात तशीच आपली मोठ्या लोकांची ही खेळणी आपण तयार करतो. ह्या खेळण्यामध्येच रममाण होतो आणि त्याच्यातच सुख मानतो. आणि म्हणून वाटतं की ज्याच्यातून आपल्याला हा खेळ खेळता येतो ते ज्ञान आहे की नाही. हा खेळ आपण ह्याच्यातनं खेळत असतो, म्हणून त्याला आपल्याला वाटत असतं की हे सगळं ज्ञान आहे. यात मित्र हो, कुठल्या ह्या ज्ञानशाखेचा अधिक्षेप करण्याचा प्रश्न येत नाही. त्याचे ह्या व्यावहारिक जगामध्ये आपण त्याचे अनेक प्रकारचे उपयोग वगैरे वगैरे करत असतो. पण हे सगळे उपयोग म्हणजे काय की ह्या स्थूल शारीरिक भौतिक जीवनाला आपल्याला खिळवून ठेवणाऱ्या अशा ह्या गोष्टी आहेत. त्याच्या पलीकडे आणखीन ह्याचा काय उपयोग असतो? आणखीन काही फारसा उपयोग आहे म्हणता येत नाही. म्हणून ह्या सगळ्यांना पुढे येईल की अज्ञानाचे विभिन्न प्रकार आहेत हे एवढंच.
वास्तविक सर्वत्र एकच आत्मतत्व विद्यमान आहे. आपली किती पक्की धारणा असते की मी हा तूहून वेगळा आहे आणि त्या व्यक्तीहून मी वेगळा आहे. याच्या पूर्वीच्या अध्यायामध्ये म्हणून सांगितलेलं आहे इथे की बघा, जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे, ज्याला मी म्हटल्यानंतर परब्रह्माची जाणीव होते, अशा व्यक्तीने जेव्हा ती व्यक्ती भोजन करते तेव्हा ते भोजन सर्वांना प्राप्त होतं आणि म्हणून क्षुधार्थ प्राणी, समस्त क्षुधार्थ प्राणी त्या व्यक्तीच्या भोजनाची अपेक्षा करीत असतात, वाट बघत असतात, म्हणजे त्यांना भोजन मिळतं. हे आपल्याला फार विचित्र आश्चर्याचं वाटतं. हे कसं काय शक्य हो? त्याही एक कोणीतरी खाल्लं तर मग मला कसं काय मिळेल? त्या व्यक्तीचं ब्रह्मज्ञान आहे आणि अशा ब्रह्मज्ञानी व्यक्तीने खाल्लं तर त्याच्या त्या भोजनाची मी वाट बघत असतो, भूक लागलेली असते मला म्हणून. तर हे काहीतरी विचित्र वाटतं ऐकायला. परंतु थोडासा आणखीन विचार करून बघितला तर हे अतिशय काव्यपूर्ण पद्धतीनं मांडलेलं सत्य आहे. आपण आपल्या रोजच्या व्यवहारात बघूया बरं. आपण भोजन करतो तर तिथे आपली जाणीव कशी असते की हे शरीर म्हणजे मी आहे आणि या शरीरात जे अन्न ग्रहण केलं जातं ते शरीरातल्या विभिन्न अवयवांना, विभिन्न सेल्सना, तिथल्या त्या सगळ्या पेशींना ते अन्न मिळत असतं. त्या सगळ्या अगदी सूक्ष्म जीवाणूंना शरीरातल्या तेच अन्न तिथे पोचत असतं. आपण जे खातो तेच अन्न ते त्या सूक्ष्म अशा त्या जीवाणूंना देखील त्याच्यातूनच पुरवठा होत असतो. तर आता ते सगळे जीवाणू वाट बघत असतात की नाही की त्यांना अन्न मिळण्यासाठी मी खाल्लं पाहिजे अशी वाट बघत असतात जणू काय. मी जोपर्यंत खात नाही तोपर्यंत त्यांना अन्न मिळत नाही. आता जशी ह्या बाबतीत माझी जाणीव आहे की हे सगळं काही मीच आहे. आता थोडासा आपल्या कल्पनाशक्तीला आणखी ताण द्या की अशा एका जीवाची कल्पना करून बघा की ज्याच्यामध्ये आपल्यापैकी प्रत्येक जण जणू काही अगदी ते सूक्ष्म जीवाणूंप्रमाणे आहोत. अशा एका जाणीवेची कल्पना करून बघा की जिथे सर्वत्र सगळं काही मीच आहे असं ज्ञान झालेलं आहे. इथे जसं हे शरीर म्हणजे मी आहे असं ज्ञान झाल्यामुळे ह्या व्यक्तीने ग्रहण केलेलं, ह्या बोधाने ग्रहण केलेलं अन्न हे ह्या सगळ्या नाना सूक्ष्म जीवाणूंना आपोआप मिळत असतं, सर्व पेशींपर्यंत पोचत असतं. सर्व पेशी म्हणून भुकेल्या होऊन वाट बघत असतात की केव्हा हा अन्न ग्रहण करतो. टोचणी देत असतात. आपल्याला भूक लागते तेव्हा वास्तविक अशा प्रकारच्या क्रिया घडत असतात. हे सगळ्या ज्या सेल्स आहेत ते आपलं आपलं इंडेंट पाठवत असतात, मागणी पाठवत असतात की चला भूक लागली पाहिजे, अन्नाची गरज आहे, लवकर. तर अशा रीतीने हा मी अन्न ग्रहण करतो आणि ते सर्वत्र तिथे मग पोचतं. तसंच ही कल्पना आहे की ज्याची जाणीव आता मी म्हणजे हे शरीर असं राहिलेले नाही. विचार करून बघा, विचार करून बघा. मी शरीर अशी ज्याची जाणीव राहिलेली नाही. आता सगळं विश्वब्रह्मांड मीच आहे अशी जाणीव जिथे निर्माण झालेली आहे. तर आता सगळं काही ती व्यक्ती खाण्याची आता सगळेजण वाट बघत असतात आणि त्या व्यक्तीची मुखही अनेक आहेत. ती काही एकाच मुखातनं खाते असं नाही. ती व्यक्ती ह्या सहस्रावधी सर्व मुखांनी ती एकच व्यक्ती, एकच आत्मा ग्रहण करीत आहे. जसं आपण ह्या दरवाज्यातनं आला तरी ह्या हॉलमध्ये पोचता, ह्या दरवाज्यातनं आला तरी ह्याच हॉलमध्ये पोचता, इकडनं आला तरी ह्याच हॉलमध्ये पोचता. आणखीनही अनेक प्रकारचे दरवाजे असू शकतील, आहेत. इतर लोक तुमच्यासाठी नाहीत, पण तिथे खिडक्या वगैरे आहेत तर त्यातनं कोणी कीट पतंग वगैरे येऊ शकतात. ते तिकडनं आले तरी ह्याच दरवाज्यात, ह्याच हॉलमध्ये पोचतात. तर जसं ह्या हॉलमध्ये अनेक मार्गाने येता येऊ शकतं तसंच हा
एकमात्र जीव, एकमेव असा हा आत्मा नाना मुखातून नाना प्रकारच्या द्वारांनी अन्न घेत आहे एवढंच, पण तो एकच आहे. इथला जीव आणि इथला जीव याच्यात काही फरक नाही आहे मित्र हो. इथला मी आणि इथला मी यांच्यामध्ये फरक नाही आहे. जसं ह्यात मी पाणी इथे ओतलेलं आहे आणि इथे आहे, तर ह्या दोन पाण्यांमध्ये काय फरक आहे? पाणी म्हणून काही फरक नाही. फरक आहे तो केवळ आधारामुळे. आणि पाण्याच्या दृष्टीने काहीच फरक नाही याच्यामध्ये. इथे ठेवलेला आहे म्हणून हा वेगळा मी आणि तिथे ठेवलेला आहे म्हणून वेगळा मी, असं काही नाही. त्यातला मी जो आहे तिथे तो एकच आहे, त्याच्यात कुठलाही भेद नाही. आणि ते अस्तित्व सर्वत्र परिव्याप्त आहे. तिथेच ह्या सगळ्या विरोधांचा कायमचा निराश होत असतो. आणि म्हणून ह्या श्वेतकेतूला अरुणीनं सांगितलं की हे ते तत्व आहे की जे जाणल्यानं काय होतं की जसं एका मृतपिंडाचं ज्ञान झालं की मग मातीच्या बनवलेल्या सगळ्या गोष्टी त्याचं ज्ञान आपल्याला होतं. लोह म्हणजे काय ते जर तिथे त्याला सुवर्णातला लोह म्हटलेला आहे, तर लोह म्हणे एका लोहाच्या म्हणजे सुवर्णाच्या एखाद्या मण्याचं ज्ञान झालं की सगळ्या सोन्याच्या गोष्टींचं ज्ञान झालं. बाकीचे काय आकार आहेत ना नुसते, आणि काहीतरी आकार असणारच ना त्याला. सोनं म्हणजे काय, तुम्हाला काय कुठला तरी आकारच बघाल की नाही तुम्ही डोळ्यांसमोर, की काही नाही तर ते सोन्याची ती हे स्मगलर्स आणतात ते बिस्किटं म्हणतात सोन्याचं. ते बिस्किटं म्हणजे खायची नव्हेत ती, पण त्याला तसा आकार दिलेला असतो म्हणून. किंवा काही आणखीन काही असेल, काही दागिना केला त्याला. आता त्याचं सोन्याची अंगठी बनवली, सोन्याचा आणखीन गळ्यातला हार बनवला, कानातलं कुंडल बनवलं. आता काय झालेलं आहे ह्या सगळ्यामध्ये? या सगळ्यांना एक नाव दिलंय, एक आकार दिलेला आहे. त्याच्या सोन्यामध्ये काही बदल झाला का? या सगळ्यामध्ये सोनं तसंच राहिलं. त्याला फक्त आता तुम्ही म्हणाल का हे सोनं नाही आहे म्हणून, ही अंगठी आहे. अरे अंगठी आहे पण सोनं आहेच की नाही? अंगठी आहे म्हणून त्यातल्या त्या सोन्याला काही कुठे उणेपणा आला का? उणेपणा आलेला नाही आहे. तसंच हे सगळे आकार झाले म्हणून त्या परब्रह्माला काही उणेपणा आला का? ते परब्रह्म नाही आहे का? ते तरीही हे सगळे नाना आकार, त्याच्यात आपले सगळे हे शरीर, हे सगळे आकार हे समाविष्ट आहेत. हे सगळे नाना आकार झाले म्हणून ते परब्रह्म कुठे, त्याला काही क्षती पोचली का? त्याला कुठल्याच प्रकारची क्षती पोचत नाही. ते काही खरोखर विविध होत नाही. विविध न होताही विविधतेत असं विविध झाल्यासारखं दिसतं. ह्यालाच म्हणतात की एक असूनही ते बहुरूपाने नटलेलं आहे. तर ते एकत्व बघणं, या सगळ्या बहुमध्ये एकत्व बघणं हे आहे खरोखर योग्य, आपल्याला कृतार्थ करेल अशा प्रकारचं ज्ञान. इथे स्वाभाविकच शंका येते जेव्हा हे असं विचारलं जातं, असं सांगितलं जातं. जेव्हा आपण हे श्रुतीतलं वचन ऐकतो की सगळीकडे एकच परमात्मा आहे, तर मग आपलं मन काय की कार्य कारण याच्यात निबद्ध असतं. आपण विचार करतो म्हणजे काय की हे कारण आहे आणि त्याचं हे कार्य आहे, अशा प्रकारे विचार करीत असतो. आणि कारण आणि कार्य यांच्यामध्ये भेद आहे, यांच्यात वेगळेपण आहे असा आपला दृढ समज असतो की कारण आणि कार्य वेगवेगळे आहेत. कारणालाच तुम्ही कार्य कसं म्हणता? असं म्हणा फार तर की हे परब्रह्म कारण आहे आणि त्याच्यापासून आता हे जग वगैरे इत्यादी निर्माण केलं गेलेलं आहे. आणि म्हणून ते पूर्वी एक असेल पण आता मात्र भिन्न झालेलं आहे. पूर्वी कदाचित असेल ही, पण ते आता कारण होतं, आता त्याचं कार्य झालेलं आहे, आता ते घडवलं गेलेलं आहे. आणि म्हणून आता आपल्याला म्हटलं पाहिजे की हे वेगवेगळं आहे. जसं म्हटलं की अहो ते सुवर्ण आहे, ते सुवर्णाचा आता अलंकार झाला, तर आता कारण आहे सुवर्ण, कार्य आहे अलंकार.
कारण आणि कार्य यांच्यात म्हणजे एक कसं म्हणता तुम्ही, भेद आहे ना. तुम्ही आता कार्य झालं, आता काहीतरी जसं मातीचा दिवा आहे आणि मातीचा घडा आहे. आता दोन्ही मातीच आहे, पण म्हणून ती कारण समान असलं तरी कार्य कुठे समान आहे. कार्य आणि कारण याच्यात भेद आहे ना. हो, तुम्ही त्या मातीच्या घड्यामध्ये काही ते दिवा म्हणून वापरणार नाही दिवाळीमध्ये, आणि त्या पंटीत काही पाणी साठवायला जाणार नाही. जरी ते कार्य म्हणून त्यांचं भिन्नत्व आहे. कारण एक असेल, बरोबर आहे, पण म्हणून हे कसं काय की कारण आणि कार्य एकच आहे. तर तिथे सांगितलं जातं की कार्य आणि कारण हे स्वरूपतः अभिन्नच आहेत. बाकी भेद पडला कशामुळे, तर बदलत्या अशा नामरूपांमुळेच फक्त भेद पडलेला आहे. जो मातीचा घडा आहे तो फुटला की मातीच होणार आणि फुटणारच असतो. फार काय त्याचा कायम काही नसतो. त्यात ज्याला उत्पत्ती आहे त्याला नाश असतोच. ती एक छान स्वामी विवेकानंदांच्या जीवनातली घटना सांगतात की ते तिकडे बेलूर मठात होते, तर त्यांचं एक तिथला कोणी त्यांना सेवक एक चहा घेऊन येत होता. कोणीतरी नवीन ब्रह्मचारी वगैरे असेल, आणि चहा आणता आणता काहीतरी झालं आणि ते त्यांच्याजवळ ते कप बशी खाली पडली आणि फुटली. आता त्याला फार वाईट वाटलं. पहा, आपण स्वामीजींसाठी चहा घेऊन जात होतो आणि ते पडलं, फुटलं, वाटलं काहीतरी वाईट झालं. आणि त्याच्या मनातला हा अशा प्रकारचा भाव दूर करण्यासाठी स्वामीजी त्याला म्हणतात, अरे बाबा, ह्या गोष्टी जगात, सगळं जग नश्वरच आहे ना. ह्या गोष्टींचा विनाश असाच होतो. आता कप बशी नाही तर काय प्लेग होऊन मरणार आहे. हा, कप बशीचा नाश काय प्लेग होऊन होत नसतो. ते अशा प्रकारे पडूनच फुटत असते. तर सगळं जग, म्हणून त्याची काही चिंता करू नकोस. ती गोष्ट नश्वरच आहे. त्याला ती हे निर्मिती झाली होती. म्हणून कार्य आणि कारण हे वेदांतातलं एक महत्वाचं सूत्र आहे की कार्य आणि कारण यांचं एकत्व. कार्य आणि कारण यांच्यात स्वरूपतः काहीही भेद नसतो. कार्य हेच कारण हेच कार्यात परिणत होतं आणि कार्याचं परत परिवर्तन होऊन ते कारणात विलीन होत असतं. जशी एखादी लाट समुद्रातनं उठली, आता लाट हे कार्य आहे, समुद्र हे कारण आहे. तर समुद्रातनं ती लाट उभी राहिली, वाढली आणि मग पुन्हा समुद्रात पडली. आणि जेव्हा ती लाट म्हणून दिसत होती तेव्हा तरी ती समुद्राहून भिन्न काही होती का? ती कधीच समुद्राहून भिन्न नव्हती. केवळ नामरूपांमुळे भेद दिसत होता. एका वेदांत ग्रंथात छान सांगितलेलं आहे. मला वाटतं तो सुरेश्वराचार्यांचं ते चा ग्रंथ आहे तो, स्वराज्य सिद्धी किंवा आणखीन असा कुठलं माझ्या लक्षात येत नाही आहे. तर त्याच्यात म्हटलेलं आहे की बघा, ह्या जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये 5 त्याचे घटक असतात. अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप. अस्ति, भाती, प्रिय, नाम, रूप. त्यातले प्रथम 3 आहेत ब्रह्मस्वरूप, आणि दुसरे जे 2 आहेत ते आहेत की मायेतनं आलेले, ते जगद्रूप आहेत. प्रथम 3 ब्रह्मरूप आहेत, दुसरे शेवटचे 2 जगद्रूप आहेत. म्हणजे सच्चिद आनंद किंवा अस्ति, भाती, प्रिय एखादी गोष्ट आहे, अस्तित्वात आहे, आणि अस्तित्वात असल्यामुळे ती जाणवते, प्रगट होते, आपल्याला तिचं ज्ञान होतं, आणि मग तिच्याबद्दल ती हवी नको, प्रियत्व अप्रियत्व असा भाव तिच्याबद्दल निर्माण होतो. प्रियत्व आहे तिथे, किंवा दुसऱ्या भाषेत त्याला सच्चिद आनंद म्हणतात. तर हे परब्रह्माचं ते स्वरूप आहे. तिथे परब्रह्मामुळे त्याला प्रत्येक गोष्टीत हे 3 घटक दिसतात. आणि नामरूप हे कशाने आलेले आहेत? त्याला काहीतरी रूप आहे, काहीतरी नाम आहे. ते रूप आणि नाम हे या जगामुळे आलेलं आहे किंवा अज्ञानामुळे आलेलं आहे. अज्ञानामुळे तिथे नाम आणि रूपाचा प्रत्यय येतो. तो बदलता प्रत्यय आहे. नाम आणि रूप याच्यामध्ये स्थिरत्व नसतं. नाम आपल्याला एक स्थिरत्वाचा आभास निर्माण करून देतो इतकंच.
रूप बदलत असतं आणि तरीही आपण एकच नाव तिथे ठेवतो आणि त्याच्यामुळे एक शाश्वततेचा तिथे आभास निर्माण होतो इतकंच. जसं की 2 महिन्याचं बाळ आहे, नाव ठेवलं की अमुक अमुक काही राम, आणि आता तो राम 25 वर्षांनी वेगळा दिसणारच. आता रूप तेच आहे का? रूप आता बदललं. 2 महिन्याचा राम आणि 25 वर्षाचा राम वेगवेगळा आहे. पण काय की त्या नामाच्या तेच नाव चिकटवल्यामुळे तोच हा राम असा भ्रम होतो की आता रूप बदललेलं आहे, पण समानत्व कशामुळे वाटत आहे तिथे? की त्याला एक नाव दिलं होतं, एक काहीतरी त्याच्याशी काही अशी विशेषणं चिकटवण्यात आली होती की अमक्याचा मुलगा, अमुक कुलोत्पन्न, अमुक एक त्याच्या पित्याचं नाव, अमुक अमुक मातेचं नाव. आता असं त्या सगळ्या ह्या विशेषणं, नाम आणि विशेषणं लावून त्याच्यात एक असा आभास निर्माण झाला की जणू काही ते खरं आहे. आपण म्हणू ना, अरे नुसतं त्याचंच नाही, पण अमक्याचा मुलगा नाही का? अरे पण त्यालाही तर तीच गोष्ट लागू पडत नाही का की ते सुद्धा सतत रूप बदलत आहे, नुसत्या नावामुळे खरं वाटत आहे. नुसत्या नावामुळे ते फक्त खरं वाटतं इतकंच, बाकी तिथे खरं म्हणून काही नसतं. आमचे एक आचार्य ट्रेनिंग सेंटरमध्ये ते आमचं उदाहरण देत असत नेहमी की बघा, इथे कलकत्त्यामध्ये आपल्याकडे सारखे ते त्या मोहन बागान आणि ईस्ट बेंगॉल आणि महामेडन स्पोर्टिंग यांची मोठी स्पर्धा चालत असते. फुटबॉल खेळणारे 3 प्रसिद्ध क्लब आहेत कलकत्त्यामध्ये आणि त्यांच्यात प्रचंड अशी स्पर्धा असते. त्यांच्यात म्हणण्यापेक्षा त्यांचे जे चाहते असतात त्या क्लबचे, जे पाठीराखे असतात त्यांच्यामध्ये वास्तविक आता काय बरं, मोहन बागान नाव कशाचा आहे विचार केला तर काय आहे तिथे? ते खेळाडू तेच राहतात का? नाही, खेळाडू बदलत असतात सारखे. तेच खेळाडू नसतात. आता जे होते ते बदलले, किंबहुना ते त्याच्या विरुद्ध क्लबमध्ये जातात. त्याने जास्त पैसे दिले की ते तिकडे गेले. आणि हे सारखे बदलतात, खेळाडू बदलतात. बरं, मग निदान त्यांचे ते जे मॅनेजर्स आणि कोच ते तरी तेच राहतात का? नाही, तेही बदलतात. ते हारले की पहिल्यांदा म्हणे त्या कोचची हकालपट्टी होते, दुसरा कोच आणला जातो, याने काही बरोबर काम नाही केलं म्हणून त्याला हकलून दुसऱ्याला आणतात. तर तेही बदलतं. त्या बरं त्याचे जे मालक आहेत ते तरी तेच राहतात का? तेही बदलतात. मग आता कशाला मोहन बागान नाव मिळालं सांगा बरं? काय आहे तिथे? तिथे वस्तू कुठली आहे? कशाला नाव दिलेलं आहे? काहीच नाही आहे तिथे. उगाचच फक्त एक शब्दाने निर्माण झालेला एक भ्रम तेवढा आहे आणि त्याला घेऊन त्या पाठीराख्यांची मात्र लठ्ठालठ्ठी काही संपत नाही. की नेहमी ते तिथे हे झालं, त्यांची काही मोठी मॅच बीच झाली की मग माऱ्या भांडणं आणि हे काय कोणाच्यात? त्या खेळाडूंचं काही नाही बरं. ते आपलं काय झालं, हरले काय, जिंकले काय, विशेष काय नाही. आपल्याला आपले पैसे मिळाले, झालं, चला पुरे. खेळ म्हणजे हारणार जिंकणार चालणारच. तर परंतु जे त्यांचे पाठीराखे ते मात्र मग काय तिथे आगी काय लावतील आणि आरडाओरडा काय करतील, काय गोंधळ घालतील, काय ते सगळं चालतं. तसंच हे अशा प्रकारे आता अमुक अमुक व्यक्ती, आता काय आहे तिथे? अमुक एक नाव दिलं त्याला तेवढंच. आपल्यातलं बघा सगळं क्लबमध्ये काय आता शाश्वत आहे? तिथे काहीतरी शाश्वत आहे का? एक नाव दिल्यामुळे उगाचच एक आभास होत असतो की ते खरं आहे म्हणून. एक नाव लावून दिलेलं आहे. मित्र हो, हे तत्व पटायला मोठं कठीण आहे. आपण इतके काही शरीराशी निबद्ध असतो की हे ऐकून घ्यायची देखील आपल्यापैकी बहुतेकांची तयारी नसते. ऐकून घेतलं तरी देखील ते त्याच्यावरती विश्वास ठेवायची तयारी नसते की हो आहे ते आहे बरं. त्या उपनिषदांमध्ये वगैरे असं काही सांगितलेलं आहे म्हणतात. परंतु आता काय ते आपलं त्यांच्या कल्पना असतात. बरं, त्याच्यानंतर पुढे आणखी असतं, म्हणजे समजा ते असेल खरं आता, पण ती काय मोठी माणसं होती, जाऊ दे, ते आपण आपले सामान्य आपल्यासाठी काय ते नाही हो. तर आता
हे म्हणून सुरुवातीच्या प्रार्थनेत जे म्हटलंय ना, ह्या उपनिषदाच्या प्रारंभी जो शांती मंत्र म्हटला जातो, तिथेही प्रार्थना आहे की मी ह्या सत्याला न नाकारो. हे सत्य आहे, मला जरी आज त्याचा अनुभव येत नसला तरी ते सत्य आहे. ह्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. या विश्वासातनं मग आपण पुढे जातो. हा नुसताच विश्वास घेऊन बसायचं असं नाही, परंतु हा विश्वास नसेल तर आपण पुढे जाणार नाही. तुम्हाला समजा कुठे ते जायचं आहे, आफ्रिकेत मधले ते सुंदर तिथे छान मोठे मोठे ह्याचे प्राणी बघता येतील असे पार्क्स आहेत, मोठे सुंदर सिंह आणि जिराफ आणि काय काय सगळं तिथे बघता येतं. असं कोणी तुम्हाला वर्णन करून सांगितलं असं छान पार्क आहे तिकडे. आता तुम्ही नुसतं ऐकलं आणि विश्वास ठेवला त्याच्यावर म्हणजे काही तो पार्क बघितला असं होत नाही, परंतु तो विश्वास ठेवणं, हो अशी जागा आहे, पाहण्यासारखी आहे, ती अमुक अमुक व्यक्ती जाऊन आलेली आहे आणि आणखीनही बरेच जाऊन आलेले आहेत, त्यांनी बघितलेलं आहे, तिकडे मला पण जायचं आहे. आता मी त्याच्यासाठी विचारलं पाहिजे की कसं जायचं, चौकशी करायला पाहिजे, त्या दिशेनं मग पावलं उचलायला पाहिजेत. आणि जर माझे प्रयत्न योग्य प्रकारे झाले तर त्याने जसं ते पार्क बघितलं तसंच मला देखील बघता येतं. म्हणून सुरुवात ह्या अशा प्रकारच्या विश्वासातून होते की हो असं स्थान खरोखर आहे. जर आपल्याला त्याच्यावरतीच विश्वास बसला नाही की खरोखर असं पार्क आहे, उगाच काहीतरी सांगतात, असलं काही नाही हो, ते आपल्याला बनवाबनवी करतायत, तर मग आपण त्या दिशेनं प्रयत्नच करणार नाही. ते आहे आणि आपण तिथे जाऊ शकतो, हे ज्याच्यावरती जेव्हा विश्वास बसेल तेव्हा त्याच्यातून आपण प्रयत्न करू शकतो. म्हणून हे तथ्य तिकडे हे सांगितलं जात आहे. बघ, उदाहरणं दिली जात आहेत आपल्याला पटतील अशी, की बघ हे तुला जर त्यातलं ज्ञान झालं तर मग हे तुला कळू शकेल की हे सगळं जग हे ह्या एकाच सत्याचा आविष्कार आहे, एकाच परमार्थ सत्याचा हा आविष्कार आहे, हे कळू शकेल. आणि मग त्याचा अनुभव आपल्याला आपला अंतरात्मा म्हणून घेता येईल. तर म्हणून इथे हे सगळं ऐकल्यानंतर आता हा शिष्य काय म्हणतो, आता विद्वान आहे, पुन्हा लक्षात ठेवलं पाहिजे बरं की हा 12 वर्ष गुरुगृही अध्ययन करून आलेला आहे, वेदादी सगळे ग्रंथ त्यांनी वाचलेले आहेत, परंतु त्याचा काहीच त्याच्यावरती प्रभाव पडलेला नाही. आता त्यांनी फार तर ठरवलंय अशी आपण एक करिअर करू, आता एवढं शिकून आलेलो आहोत तर मग आता उपनिषदांच्या वरती प्रवचन करायची आपली एक करिअर, आपला एक व्यवसाय म्हणून तो सुरू करू, असं फार तर त्यांनी ठरवलं असेल. परंतु त्या ज्ञानानं आपलं जीवन उजळून घ्यावं अशी काही इच्छा निर्माण झालेली झालेली नाही असं दिसून येतं याच्यावरनं. आणि म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात की बघा, मला ती केळी तांदळाची गाठोडं बांधायची विद्या नको. जेव्हा त्यांना ते लहानपणी सांगण्यात आलं की अरे बाळ, तू ते सगळं विद्याध्ययन शाळेत जाऊन ते सगळं शिक, आणि त्यांनी शाळेत जाऊन बघितलं, गेले नाहीत असं नाही, शाळेत गेले, बघितलं, आणि शाळेत जाऊन मोठमोठे बाकीचे पंडित लोक सगळं विद्याध्ययन करून मन कशात रमवतात ते बघितलं, आणि मग सांगितलं की मला ज्याच्यामुळे सच्चिदानंदाचा लाभ होईल अशी विद्या हवी आहे. हे केळ तांदळ म्हणजे ते पुरोहित लोकांना त्यावेळेस सगळं ते पूजा बिजा केली की काही दक्षिणा द्यायची असते, तर केळी आणि तांदूळ यांचं गाठोडं बांधून दिलं जात असे, आणि ते सगळं ते जमा करीत असत. ते म्हणाले म्हणून श्रीरामकृष्ण आपल्या वडील बंधूंना की मला अशा शिक्षणाची काही गरज नाही. तर किती शिकलो पण आपली जर दृष्टी केवळ ह्या भोगांवरतीच खेळलेली असेल, आणि जोपर्यंत आपण मी आणि जग खरं समजतो तोपर्यंत मित्र हो आपली दृष्टी ही भोगदृष्टी राहत असते. जोपर्यंत आपल्याला असा निदान आभास तरी निर्माण होत नाही, मनामध्ये असं जागत नाही की हे खरं नाही आहे,
तोपर्यंत काय होतं की मी आणि जग हे राहतं, आणि हे मी आणि जग राहिल्याच्या परिणामी काय होतं हे खरं नाही आहे मित्र हो. मी आणि जग ह्याला आपण कितीही जरी खरं मानलं तरी हे खरं नाही आहे, आणि म्हणून त्यातलं काहीच स्वयंपूर्ण नाही आहे. मीला नेहमीच अभाव जाणवतो. मीला नेहमीच या जगातलं काहीतरी हवं असं वाटत असतं. हे कशाचं प्रतीक आहे ह्याच्याकडे जर आपण मानसशास्त्रीय दृष्ट्या जरा निरखून बघितलं तर लक्षात येईल की आपल्या ह्या सगळ्या नाना प्रकारच्या ज्या इच्छा आपल्याला जाणवतात, मला हे हवं, मला ते हवं, ही एकत्वाचीच इच्छा नाहीये का? हे खरं तर एकत्वामुळेच असं होत आहे की तुम्हाला एकत्व जाणवत नाहीये, पण वस्तुतः एकत्व आहे, आणि म्हणून हे स्वरूपभूत एकत्व तुम्हाला हे हवं. म्हणजे काय की ते आणि तुम्ही एक व्हावं अशी प्रेरणा देत आहेत. म्हणून ह्या इच्छा देखील जर आपण त्यांचं ॲनालिसिस केलं, त्यांच्यामध्ये काय खरं आहे बघायचा प्रयत्न केला तर दिसेल की ते देखील खरोखर वस्तुतः सर्वत्र एकत्व असल्यामुळेच या इच्छा देखील आपल्यामध्ये प्रतीत होत आहेत. जेव्हा ह्या पुत्रानं पित्यानं सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी ऐकल्या, तेव्हा तो आता पित्याला म्हणतो की मला याचं पुन्हा नीट एकदा विवरण करून सांगा. माझ्या गुरुजींना बहुतेक हे ठाऊक नसावं. म्हणजे तिथे शंकराचार्य भाष्यात म्हणतात की हे काही त्याच्या पक्षी असं म्हणणं युक्त नव्हतं. त्या गुरुबद्दल असं पुष्कळदा हे आपण म्हणतो, आम्ही सुद्धा सांगत असे असं काही मला आलं नाही तर वर्गामध्ये काही शिकवलं असेल, हे आमच्या गुरुजींनी काही शिकवलं नाही बुवा आम्हाला. म्हणजे दोष ते त्यांच्यावरती लादायचा की त्यांनी मला काही सांगितलं नाही. अरे तू शिकला नाहीस असं का म्हणत नाहीस? पण ही एक पुन्हा ह्याच्यात हा मानसशास्त्रीय भाग येतो ज्याची सकाळी आपण थोडीशी चर्चा केली की दोष माझा नसतो, दोष हा नेहमी दुसऱ्याचा असतो. माझा कधीच दोष नसतो. बघा, मी नेहमीच चांगला असतो, मी नेहमीच योग्य असतो, मी कधीच चुकत नसतो, दुसरा कोणतरी चुकत असतो. मी मागे कधी तुम्हाला ती घटना सांगितली होती की तिथे नागपूरला आमच्या वसतिगृहातला एक जण, तिथे तो अनेक प्रकारच्या काही गडबडी तिकडे करीत असे, आणि जेव्हा ते त्याला तू असं का केलंस? नाही मी नाही केलं, मी असं काही कधी करत नाही, मी असंच. आणि एकदा जेव्हा तो अगदी रेड हँडेड धरला गेला, तर तेव्हा आता त्यांनी काय आता त्याला काही गत्यंतर नव्हतं. हो हे चूक मीच केली असं म्हणावं लागणार होतं, पण त्यांनी आता त्याला काय म्हटलं, नाही मी म्हणजे काय की चुकून चुकलो. तर आता तर मी काही आता मुद्दाम केलं तर त्याला अपराध म्हणतात, त्याला चूक म्हणतात का? सगळेजण चुकतात म्हणजे काय की चुकूनच चुकतात. तर मी कधीच वाईट नसतो, मी कधीच चूक करीत नसतो, दुसऱ्या कोणीतरी गडबड केल्यामुळे हे असं झालेलं आहे. हा अशा प्रकारची जाणीव आतमध्ये चुकून निर्माण होते. म्हणजे हे बघा चुकून, तर मुद्दाम म्हणून ही आणावी लागत नाही, म्हणून त्याला चुकून म्हटलेलं आहे तिथे की आपल्या ह्या मी आणि जग ह्यातला हा भेद पाहण्यामुळे हे आपोआप होत असतं, अशी मानसिकता तयार होत असते. आणि त्याच्या मागे वेदांत कारण सांगतो की वस्तुतः आपलं खरं स्वरूप हे निर्दोष आहे, परिपूर्ण आहे, आणि त्याला आपण ह्या देहात पाहण्याची, ह्या देह मनाच्या संघातामध्ये पाहण्याची चूक करीत असल्यामुळे त्याचे जे खऱ्या मीचे जे पावित्र्य, शुद्धत्व, निर्दोषत्व हे जे सगळं आहे ते इथे आरोपित केलं जातं की हो म्हणजे मी कशी चूक करणार, मी चूक नाही करत. होय, स्वरूपतः तू काही चूक करत नाहीस, परंतु देह म्हणून ही चूक नेहमीच होत असते. ते चुकीनेच बनलेलं आहे. ते मी आणि जग हे हा भेदच मुळी चुकीवरती आधारलेला आहे, आणि म्हणून तिथे चूक होतच असते. हा म्हणून म्हणतो की माझ्या गुरूंना बहुतेक हे माहीत नसावं, नाहीतर त्यांनी मला का सांगितलं नसतं. शंकराचार्य म्हणतात अवाच्यमपि गुरो, त्याने गुरोः न्यग्भावम अवादीत पुनः गुरुकुलम प्रति
प्रेषण भयात. त्याला बहुतेक भीती वाटली असेल की पुन्हा मग आता आपल्याला तिकडे पाठवतील. तू काय बरोबर शिकला नाहीस, जा तिकडं. नाही तिकडं नको, ते पुन्हा मला त्यांनाच माहीत नसावं, नाहीतर मला सांगितलं नसतं का त्याने. तर म्हणून पुन्हा गुरुकुलात जाण्याच्या भयानं बहुतेक त्यांनी असं म्हटलं असावं की त्यांना माहीत नाही आणि तुम्ही मला सांगा. इकडे ते जाणण्याची पण स्पृहा आहे. म्हणून म्हणतात की पण आपल्याला काही दोष चिकटू नये व मी तू बरोबर शिकला नाहीस असं म्हणायला नको, म्हणून ते गुरूंना बहुतेक माहीत नसावं म्हणून त्यांनी मला सांगितलं नाही. आता म्हणून तो म्हणतो की मला तुम्ही त्याचं सविस्तर वर्णन करून सांगा. आणि मग हे फार महत्वाचं उपनिषद वाक्य इथे प्रगटतं की सदैव सौम्य. त्याच्या पित्याने त्याला सांगायला सुरुवात केली की हे सौम्य, हे प्रिया, हे माझ्या प्रिय पुत्रा, सदैव सौम्य इदम अग्रे आसीत एकमेवा द्वितीयम. थोड्याशा फरकानं, शब्दांच्या थोड्या अदलाबदलानं हेच वाक्य ऐतरेय उपनिषदातही येतं. तिथेच म्हणजे तिथूनच त्या उपनिषदाची सुरुवात होते की हे सदैव सौम्य इदमग्र आसीत एकमेवा द्वितीयम. एकमेवा द्वितीय तत्व हेच अग्रे म्हणजे सुरुवातीला विद्यमान होतं. तेच फक्त सुरुवातीला विद्यमान होतं. आणि कुणी कुणी तद एके आहो असं देव इदम अग्रे आसीद एकमेवा द्वितीयम तस्माद असतः सत जायते. तर उपनिषदातले शब्द थोडेसे वेगळे आहेत, ते आर्षप्रयोग आहेत असं शंकराचार्यांनी म्हटलंय तिथे. तर इथे म्हणतात की कोणी कोणी हे न जाणल्यामुळे असं वाटतं की असत मधनच हे सगळं आलेलं आहे. जसं वैज्ञानिक म्हणतात की हे कुठनं आलं, काय नाही, काही नव्हतं, बिग बँग झालं आणि मग त्याच्यातनं हे सगळं आलं. आता ते बिग बँग म्हणजे काहीतरी होतं ना तिथे, काय होतं, नाही काही नाही, असं काहीच नव्हतं. काही नव्हतं मधून काहीतरी आलं. तर काही नव्हतं मधून काहीतरी येणं हे म्हणतात अशक्य आहे. असं नाही, सगळं काही सुरुवातीला सत अस्तित्व स्वरूपच होतं, तेच फक्त होतं. आता तिथे जे होतं म्हटलं त्याच्यावरती इथे थोडीशी चर्चा आलेली आहे की होतं म्हणजे वापरलेला आहे आसीत, म्हणजे पूर्वी हे सगळं काही सत होतं. म्हणजे आता नाही आहे ना, असं म्हणायचं आहे तुम्हाला ना, की पूर्वी होतं आता नाही आहे ना. तिथे शंकराचार्य ह्या शंकेचं निराकरण करतात. म्हणतात नाही नाही, आताही तसंच आहे, आताही काही बदल झालेला नाही आहे. वस्तू स्वरूपात आजही काही बदल झालेला नाही आहे. आताही ह्या क्षणीही ते तसंच आहे. फरक पडलेला आहे आपल्या दृष्टीत. फरक पडलेला आहे म्हणजे आपण ते तसं बघत नाहीये एवढंच. तसं बघा की तसं आहे. ते उदाहरण देतात तिथे की बघा की जसं लाटा आणि समुद्र. तुम्ही लाटा म्हटलं की ते अनेक आहे आणि समुद्र म्हटलं की तीच गोष्ट एक आहे की नाही. ते अनेक आहे की एक आहे, आताही ते एकच आहे, एकमेवा द्वितीयच आहे. पण तुम्हाला समुद्र बघता येत नाही, तुम्ही समुद्र बघत नाहीये, लाटा बघता, म्हणून काय होतं की तेच एकमेवा द्वितीय तत्व आता अनेक आहे असं बघत आहात तुम्ही. फरक तिथे काहीच नाही पडलेला, ते तसंच आहे. तुम्ही चुकीचं बघता आहात एवढंच. आणि म्हणून त्या दृष्टीनं फक्त आपल्या जाणीवेच्या दृष्टीनं भूतकाळ वापरलेला आहे. तिथे खरोखर काही त्याच्यात बदल घडलाय असं नव्हे. काही तत्वज्ञानं अशा प्रकारची निर्माण झालेली आहेत की पूर्वी ते एकमेवा द्वितीय होतं, पण त्यात काही गंमत नव्हती, मजा नाही. पहा ना, एकटं म्हणजे किती त्रासदायक की नाही, कंटाळवाणं. आणि म्हणून मग त्याच्यातनं आता अनेक असं सगळं तयार झालं. इव्होल्युशन सुरू आहे, म्हणजे आधीच्या स्थितीपेक्षा आताची स्थिती चांगली आहे. पूर्वी एक होतं, काही गंमत नव्हती, आता बघा अनेक झालं, त्याच्यात कितीतरी व्हेरायटी निर्माण झाली. त्याच्यामुळे आता जगामध्ये किती गंमत, छान मजा आली, किती
म्हणजे ती पूर्वीच्या स्थितीपेक्षा आताची स्थिती पूर्वी तशी होती, आता बदललेली आहे, आता सुधारणा झालेली आहे. जो क्रमविकासाचा सिद्धांत आहे की अशा रीतीने क्रमविकास होता होता म्हणजे काय, आपण पूर्वी होतो त्याच्यापेक्षा अधिक 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 उन्नत अवस्थेत चाललेलो आहोत. ते जे जुनं एकमेवाद्वितीय बेकार काही अर्थ नाही त्याला. हे आता बघा, हे किती छान विविधतेने आणि अधिक अधिक विविधतेने नटलेलं असं जग इथे तयार होत आहे. तिथे म्हणतात की तिथे काहीच बदल झालेला नाही, काही त्याच्यातनं तयार काहीच झालेलं नाही आहे. तुम्ही त्याला काहीतरी भिन्न, त्याच्या खऱ्या स्वरूपाहून भिन्न असं काहीतरी तिथे तुम्ही बघत आहात, एवढंच झालेलं आहे. आताही वस्तुस्वरूप तेच आहे, एकमेवा द्वितीय सागरच आहे. ह्या लाटांच्याकडे तुम्ही बघता आहात म्हणून वाटतं की तुम्हाला की हे अनेक आहे, परंतु ते वस्तुतः एकमेवा द्वितीयच आहे. ह्या लाटा काही वास्तविक वस्तुस्वरूप तिथे नव्हे. आता ह्याचं विश्लेषण आणखीन केलं जातं. आपला आजचा वेळ संपुष्टात येत आहे, तर म्हणून त्याची चर्चा आपण उद्या करू. उद्याचे जे दोन्ही प्रवचनं आहेत त्याच्यामध्ये हा प्रसंग आपण आणखी थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. आता हे शांती मंत्र म्हणून या आजच्या प्रवचनाला मी इथे विराम देतो. ओम आप्यायन्तु ममांगानि वाक् प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमेन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्. अनिराकरणमस्तु अनिराकरणं मेस्तु. तदात्मनि निरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.